नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर तुम्ही शॉर्टमध्ये बघितलंच होतं, की मी आलेली आहे माहेरी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी. वर्षभरात आपल्याला ही एक सुट्टी मिळते माहेरी, जिथं आपल्याला भरपूर काळ राहण्यासाठी मिळतं. पण ऑब्व्हियसली अद्वैतच्या ॲडमिशनमुळे यावेळी मला जायला लेट झाला, तर हार्डली 1-2 आठवडे मला तिथं राहायला मिळणार होते आणि त्यानंतरनं मी जाणार आहे सासरी. तर अद्वैतच्या वडिलांना तर काही सुट्टी मिळाली नाही, पण मला आणि अद्वैतला सुट्टी असल्या कारणामुळं मी आणि अद्वैत निघालो होतो माझ्या माहेरी जाण्यासाठी आणि आम्ही जाणार होतो बसने. आता बघा सकाळी-सकाळी लवकर निघालो होतो. म्हटलं ऊन खूप आहे आणि पुन्हा उन्हाचा त्रास व्हायला नको आहे. तर यासाठी म्हटलं की लवकरच निघावं. जेणेकरून अद्वैतच्या वडिलांनी आम्हाला दोघांना ड्रॉप केलं आणि आम्ही तिथून पुढे निघालो आता बसने. सकाळी तशी थोडी थंड हवा होतीच, त्याच्यामुळे अद्वैतला जरा कव्हर केलं होतं. मग नंतर मात्र चांगलंच ऊन पडलं होतं. अद्वैतने बोलत-बोलत सगळा प्रवास कव्हर केला आणि आम्ही फायनली पोहोचलो शिर्डीला, जिथं वडील मला घेण्यासाठी ऑलरेडी आले होते. घरी आले, हातपाय तोंड धुतले आणि मस्तपैकी असं ताट मिळालं बघा. मला सगळं आवडीचं होतं. कांदा, त्यानंतरनं कैरी, आईने बनवलेलं मस्त असं काळं कारलं आणि आईने गरमागरम शेंगदाण्याची चटणी आदूला आवडते म्हणून बनवली. मला कारलं खूप जास्त आवडतं त्यामुळे आईने ते ऑलरेडी बनवून ठेवलं होतं. हा आहे संध्याकाळचा व्ह्यू. मस्तपैकी आईने जी फुलांची झाडं लावलेली आहे, मी तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओत ती ऑलरेडी दाखवलेली आहेत. तर बाहेर पडले संध्याकाळी थोडासा फेरफटका मारायला. त्या पद्धतीने मस्त अशी फुलं सगळीकडे फुलली होती. असा सुगंध त्याचा दरवळत होता. तर अशा पद्धतीने आमची हसत-खेळत उन्हाळ्याची सुट्टी मजेत चाललेली आहे आणि अद्वैतसाठी मी थोडं स्टडीचं मटेरियल सुद्धा आणलेलं आहे बरं का. आता आईच्या हाताच्या बऱ्याचशा वस्तू मला आवडतात त्या मी खाल्ल्या. पण आता आईला माझ्या हातची जी गोष्ट आवडते ती मी बनवायला घेतली होती. तर ती बनवण्यासाठी मी आईचाच खलबत्ता घेतला. बघितलं असेल तुम्ही तो सुद्धा दगडी खलबत्ता. आई ही दगडी खलबत्ता वापरते. तर त्याच्यामध्ये मस्तपैकी मी हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, थोडंसं जिरं, लसूण हे छान पद्धतीने टेचून घेतलं. आता तुम्हाला वाटलं असेल, की आईची आवडती रेसिपी म्हणजे काय बनवते? तर आईला माझ्या हातची कढी खायला जास्त आवडते, तर ती बनवत होते आणि वडिलांना माझ्या हातची आवडते चिकन बिर्याणी लेयरवाली. तर मग मी वडिलांसाठी पण आल्यानंतरनं ह्या गोष्टी बनवल्या. चला तर आता झटकीपट आपण आपल्या ना कढीला सुरुवात करूयात. आता कढीची रेसिपी तर तुमच्यासोबत शेअर करतेच आहे. तर ती करता-करता अजूनही काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता सुट्टी म्हटल्यानंतरनं फिरायला जाणं वगैरे ह्या गोष्टी तर येतातच. पण माझ्यासाठी सुट्टी म्हणजे मी वर्षभर फिरत असते. त्यामुळं असं असतं की घरी गेल्यानंतरनं घरात राहायचं, अजिबातही घराच्या बाहेर निघायचं नाही. आवडतात त्या वस्तू मस्तपैकी बनवायच्या, खायच्या, आस्वाद घ्यायचा, अजिबात कुठेही जायचं नाही, दंगा नाही, मस्ती नाही. होता येईल तेवढा शांततेत सुट्टी घालवायची आपली. तर मग माझं तेच चाललंय. तुम्ही म्हणाल की एवढ्या दिवसात ब्लॉग नाही, काही नाही. कारण मी माझी सुट्टी एन्जॉय करत होते. मस्तपैकी सुट्ट्यांमध्ये आराम केला ताणून, पुस्तकं वाचली, अद्वैतचा थोडासा अभ्यास घेतला, हव्यात आवडतात त्या गोष्टी बनवल्या. मी हार्डली घराच्या बाहेर पडली असेल 1-2 वेळा. ते पण काही कामानिमित्त जे आईचं काम होतं आणि मी तिला गाडीवर घेऊन गेले. या व्यतिरिक्त मला सुट्टीला आल्यानंतर घराबाहेर निघायला आवडत नाही. चला तर आपलं वाटण रेडी झालेलं आहे कढीसाठी. मी पुन्हा एकदा रिपीट करते. त्याच्यामध्ये आपण घेतला होता लसूण, जिरं, कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडीशी कढीपत्त्याची पानंही टाकली होती आणि मीठ, जेणेकरून ते पटकन वाटून होईल. मला अशा खलबत्त्यामध्ये वाटायला इतकं जास्त आवडतं ना आणि ॲक्चुअली आईकडे होतं आणि ते मी वापरलेलं होतं. त्याच्यानंतरनंच मग मी ह्या गोष्टी माझ्या स्वतःसाठी घ्यायला सुरुवात केली लग्नानंतरनं आणि मी पण आता त्या प्रिफर करते कारण ह्याच्यात बनलेली कढी मला खूप जास्त आवडते. आता माझ्या आईच्या हातच्या सगळ्याच रेसिपी मला खूप जास्त आवडतात, पण तिला माझ्या हातची कढी आवडते. तर हे बघा मी थोडंसं लसूण खोडून घेतलाय, कोथिंबीर चिरून घेतली आणि काही कढीपत्त्याची पानं घेतली. आता करूया सुरुवात कढीला. एक मस्तपैकी कढई ठेवली आहे स्टीलची. त्यात थोडंसं ऑइल टाकलं. ऑइल छान गरम झालं. त्यानंतर त्याच्यात टाकलेली आहे भरपूर सारी मोहरी. ती तडतडली. त्यानंतरनं टाकलेले आहेत खूप सारे जिरे, जे मला खूप आवडतात आणि त्याला मस्तपैकी तडतडून ब्राउन होऊन दिलं. त्यानंतरनं त्यात टाकलेला आहे खुडलेला लसूण. आता तुम्ही म्हणाल लसूण तर वाटला होता, पण तरी पण खुडलेला लसूण घातल्यानंतर मला तो आवडतो जेव्हा दाताखाली येतो क्रिस्पी तेव्हा. थोडीशी त्याच्यामध्ये टाकली कोथिंबीर. त्यानंतरनं त्याच्यामध्ये टाकला कढीपत्ता. आता त्याच्यामध्ये टाकूयात आपण तयार केलेलं वाटण. हे मस्तपैकी मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकते आहे हळद. तुम्ही म्हणाल आता फोडणी तर किती कडकडीत दिली आहे बघा बरं सगळं. कारण माझ्या आजीकडून ही मी रेसिपी शिकली होती आणि आजीने मला सांगितलं होतं अजिबातही घाई करायची नाही. मस्तपैकी फोडणी बसू द्यायची. फोडणी जितकी कडक बसेल तितकी कढी अजून जास्त छान लागेल. तर
छान पद्धतीने आपण टाकलेलं वाटण मिक्स केलं. त्यानंतरनं त्याच्यात टाकली थोडीशी हळद आणि हिंग. मग त्यानंतरनं घरचंच दही होतं जे आम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेतलं होतं, तर ते ॲड केलं. मस्तपैकी आंबट दही होतं. आता हे छान पद्धतीने मिक्स करून घेते आणि त्यानंतरनं आता याच्यामध्ये आपण ॲड करूयात मीठ. थोडं वाटताना मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता थोडंसं कमी मीठ टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ आपण काय करूयात, कालवून घेऊयात आणि ते ॲड करूयात. झटपट आपली कढी पण रेडी झाली. ही कढी बनवायला मी माझ्या आजीकडे शिकली आहे. जेव्हा मी 12वीच्या सुट्टीत आजीकडे गेली होती ना, तर आजीच्या हातची कढी खूप लोकांना आवडते. आजीने कढी बनवली तर खूप मोठ्या प्रमाणात बनवावी लागते आणि 2 टाईम मी खायची ती कढी. तर आजीला म्हटलं, "तर मलाही शिकवशील तुझ्यासारखी कढी?" तर आजीने मला ती शिकवली. आई पण माझी छान कढी बनवते. पण मला आवडते आजीच्या हातची आणि माझ्या आईला आवडते माझ्या हातची, अशा पद्धतीने. आणि आजी पण कधी आली ना, तर ती मला कढी बनवायला लावते, की "तुझ्या हाताने टाक" आणि मी आजीला म्हणते, की "तुझ्या हाताने टाक." अशी आमची कढी खाण्यासाठी एकमेकांच्या हातची एक म्हणू शकतो की रेसच लागलेली असते जणू काही. आजीच्या हातची कढी खूप छान होते. मला माहीत नाही तेवढी छान होती की नाही, पण आईला आवडते माझ्या हातची कढी. बघा मस्तपैकी कढी झालेली आहे. आता कढीवर आम्ही ताव मारला. आता झालं असं की भावाच्या बाळाला घरी आणायचं होतं. मग एक दिवशी सकाळी-सकाळी लवकर गेले गावात. कलर आणले, रिंग आणली, ब्रश आणले. मस्तपैकी एक छोटासा बालकृष्ण त्याच्यावर काढला. मग काय झालं ना, की पुढचे 1-2 दिवस माझं या कलरिंगच्या कामामध्ये निघून गेले आणि घरातून मी तुम्हाला सांगितलं मी बाहेर निघत नव्हते. पण तरीसुद्धा घराच्या खिडकीतून इतका सुंदर देखावा दिसत होता. मी शॉर्टच्या माध्यमातून जो तुमच्यासोबत शेअर केला. संध्याकाळची मस्त गार हवा, त्यानंतर तांबूस अशी सूर्यकिरणं घरातून पाहायला मिळायची. मस्तपैकी मावळतानाचा सूर्य दिसायचा. त्यानंतरनं बघा आता आपण ह्या पद्धतीने डेकोरेशन केलं होतं. मस्त साधं, सिंपल, सोप्या पद्धतीने मला जमेल तसं मी डेकोरेशन केलंय. तुमच्यासोबत शेअर करते. हे बघा आपण आत घेताना त्याची पावलं घेण्यासाठी कुंकू कालवलेलं आहे. एक छान असा मोरपीस ठेवला होता. ओवाळणीचं ताट होतं. एक छोटासा केक मागवला होता. तो 6 महिन्यांचा झाला होता. त्याच्यामुळे मग हाल्फ इयरचा केकही मागवला होता वेलकम टू फॅमिलीसाठी. त्यानंतर थोडंसं फ्लॉवरचं डेकोरेशनही मी करण्याचा प्रयत्न केला होता आणि संध्याकाळी वाट बघत होतो त्याची येण्यासाठी. गाडी पण मी खूप छान डेकोरेट केली होती. पण झालं असं, की गाडी इथून निघताना मी व्हिडिओ काढायची विसरले आणि जेव्हा गाडी रिटर्न आली, तेव्हा मात्र गाडीची सगळी फुगा निघून गेलेली होती बघा. कारण वडील गेले होते दुपारी आणि दुपारी प्रचंड ऊन होतं. गाडी पण तापलेली होती आणि प्लस हवाही खूप भयंकर होती. त्याच्यामुळे मग ते फुगे काही फुटले, काही निघून गेले. तर मला तो व्हिडिओ घेणं राहून गेलं. पण ठीक आहे असो, या पद्धतीने आपण बाळाला मस्तपैकी ओवाळलं, भाकर तुकडा, त्यानंतरनं औक्षण केलं. त्यानंतर त्याचे पायाचे ठसे घेतले, घरात घेतलं, देवाचं दर्शन घेतलं बाळाने. त्यानंतर छान असा केक कापला आणि मस्तपैकी बाळाचं वेलकम झालं घरामध्ये. चला तर अशा पद्धतीने सुट्टी छान पद्धतीने सार्थकी लागली. आरामात गेली. ज्या गोष्टी करायला आवडतात त्या गोष्टींमध्ये गेली. आता जसं की पेंटिंग आवडते, वाचन आवडतं. खूप जास्त आराम करायला आवडतो. तर खूप प्रचंड आराम झालेला आहे आता. पूर्ण वर्षभराची कसर निघून गेलेली आहे. त्यातच बाळाच्या येण्यामुळं खूप जास्त आनंद झालाय आणि मात्र बाळ आल्यानंतरनं आमची फारच चांगली धांदल उडालेली आहे. आता आत्याबाईला चांगलंच काम लागलेलं आहे बाळाजवळ बसायचं. पण खूप गोडूलं बाळ आहे. अजिबातही त्रास देत नाही आणि सकाळी-सकाळी उठल्यानंतर त्याच्याजवळ पडून मी त्याला जरासं खेळवत होते, तर मला अचानक मोरांचा आवाज आला. तिथे खूप जास्त मोर आहेत आणि ते आपल्याला रोज दिसतात, पण आज मात्र ते खूप जवळ आले होते. 2-3 दिवस झाले आता ते घराच्या इतक्या जवळ येतायत ना, की बस. हे बघा या पद्धतीने. त्यांना थोडंसं धान्य वगैरे आम्ही टाकतोय मागे खाण्यासाठी, पाणी भरून ठेवतो. त्यामुळे आता ती रोजच घराच्या एकदम जवळ येतात ते. माग आहे पेरूचा बाग. त्याच्यातून तर आवाज येतच असतो, पण आता ते घराच्या जवळ येत होते. आय थिंक 7-8 लांडोर आहेत आणि एक 2-3 मोर आहेत त्या टोळीमध्ये आणि सगळेजण एकत्र फिरत असतात. तुम्हाला जेवढं होता येईल तेवढं जवळ मी दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि मी पहिल्यांदा मोर असा इतका जवळून बघितला होता आणि इतका सुंदर दिसत होता. म्हणजे मला अक्षरशः असं वाटलं, की निसर्गाची किती ही किमया आहे ना, की किती सुंदर कलर आहेत ते. त्यानंतरनं ते पिसारा आणि त्याचा आवाज म्हणजे सांगू शकत नाही. इतका सुंदर दिसत होता ना तो मोर जवळून. आणि मेन म्हणजे ना आपण मोरपंखी कलर जे म्हणतो ना किंवा कपड्यांमध्ये वगैरे, तर त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळाच होता आणि कॅमेरा पण ते कॅप्चर करू शकला नाही मी तुम्हाला सांगते. जो डोळ्यांनी पाहताना तो कलर दिसत होता ना, तो इतका अप्रतिम होता, की मी तुम्हाला म्हणजे खरंचच सांगू शकणार नाही. हे बघा या पद्धतीने. तुम्हाला दिसत असेल, की एक मोर आणि लांडोर वगैरे आहेत त्या ठिकाणी. 10-12
पक्ष्यांचा तो ग्रुप आहे. त्यानंतरनं सकाळी-सकाळी मस्तपैकी एक मुंगूस आहे, त्याची फॅमिली आहे. 2 मोठे आहेत, 2 छोटे मुंगूस आहेत. ते पण खूप छान पद्धतीने 2 पायावर उभं राहून वगैरे दिसतात आता. आता झालं असं, की गावाकडे आल्यानंतरनं निसर्गाच्या सानिध्यात आलं, की असं वाटतं, की "अरे, इथं किती शांतता आहे, किती निवांतपणा आहे. कसलीच घाई नाहीये, कसलाच गोंधळ नाहीये, कुठलाच टाईम गाठायचा नाहीये, कुठलीच बस किंवा कुठलीच वेळ आपल्याला गाठायची नाहीये. आरामात, आपल्या पद्धतीने होईल तसं आपल्याला जीवन जगायचंय आणि काहीतरी काम वगैरे आटपून कुठेतरी घाई करून घराच्या बाहेर पडायचं नाहीये. दिवसभर घरामध्ये राहायचंय मस्तपैकी. अशी लाईफ मला नक्कीच एन्जॉय करायला आवडेल. बघूयात आता कधी मी ते करू शकेल, की गावाकडे जाऊन राहणं, त्यानंतरनं दिवसभर फक्त घरातली कामं करणं, स्वतःसाठी मी टाईम स्पेंड करणं आणि मी तर सिरियसली सांगते, की एवढं माझं फिरणं होतं, की मी जर सपोज एकदा रिटायरमेंट घेऊन जर गावी गेले ना, तर मी घराच्या बाहेरही निघणार नाही अजिबातही. आणि अशी मस्तपैकी घर घर आणि आपलं जे गावचं वातावरण आहे ना, ते एन्जॉय करणार आहे. चला तर आता माहेरच्या सुट्टीचे दिवस संपत आलेले आहेत. आता आपल्याला जायचं आहे आपल्या सासरी. तिथं पण मस्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये मला खूप जास्त आवडतं. तिथलं पण वातावरण खूप छान आहे. तिथे गेल्यानंतर तिथला व्हिडिओ तर मी तुम्हाला शेअर करेलच. पण सासरी जाताना आपण सासरी जाण्यासाठी काहीतरी घेऊन जाणार आहोत या ठिकाणावरून. जे की मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये दाखवलं. मस्त असे अंजीरची झाडं. तर ती रोपं आणायला मी नर्सरीत जाणार आहे. तो एक व्हिडिओ मात्र मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि त्यानंतर आपण जेव्हा सासरी जाऊ, तर तिथे गेल्यानंतर तिथलेही व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग तुम्हाला कसा वाटला माझा उन्हाळ्याच्या सुट्टीचा प्लॅन जो मी इथे स्पेंड केलेला आहे, तुम्हाला आवडला की नाही मला कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.